आज मी प्रियदर्शीची फेवरेट डिश बनवत आहे, एकदम स्वीट डिश। तर तुम्हाला समजलं असेल मी काय बनवत असेल। तर बऱ्याचदा तो व्हिडिओ बघतो, रील बघत होता आणि मला म्हणत होता मम्मी की ब्रेडपासून गुलाबजामुन खूप छान बनतात, तर तू बनवशील का? तर मग मी म्हटलं खरंच बनेल का ब्रेडपासून छान? तर मीही बघितलं रील, तर रीलमध्ये तर एकदम छान दाखवत होते। म्हटलं चला आपण ट्राय करून बघू। तर प्रियदर्शी म्हटलं आपण दोघं जण करू। म्हटलं ठीक आहे। तर आम्ही मस्तपैकी ब्रेडला कट केले, मिक्सरमधून न दळता डायरेक्ट टाकले, कारण की ज्यावेळेस आपण दूध टाकतो तर ते मऊसर होतात। तर व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे मी आणि इकडे तेलही गरम होऊ दिलेले आहे। तर व्यवस्थित असे गोल केलेले आहेत मी, मस्त गुलाबजामुन छान आपल्या पद्धतीने आकार तुम्ही करू शकतात। तर मी गोलच असे आकार दिलेले आहेत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे। 15 ते 20 मिनिटे लागतील, पण आरामात तळून द्यायचे आहे। जेवढे छान तळतील तेवढे खरपूस होतात आणि पाकही छान शिरतो। आणि एकीकडे मी पाक बनवत आहे, तुम्ही बघू शकता। साखर डुबेल इतकंच पाणी मी त्यात टाकलेलं आहे। 2-4 विलायची घ्यायची आहे, छान मॅश करून मग त्यामध्ये टाकायचे आहेत बारीक करून। त्यानंतर एक तारी पाक होऊ द्यायचा आहे। एकीकडे मी तळून घेत आहे व्यवस्थित आणि एकीकडे पाक होत आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि छान समजतं विलायची टाकायची आहे त्यामध्ये। तर मला इथे तळतानाच खूप वेळ लागलेला आहे, पण तुम्हाला सांगते जोवर एकदम छान तळलं जात नाही तोपर्यंत एवढी मेहनत आपल्याला घ्यायचीच आहे, तेव्हा छान गुलाबजामुन बनतात। तर तुम्हाला सांगते ज्यावेळेस बनून झाले ना त्यावेळेस इतकं सुंदर वास येत होता, असं वाटत होतं की कच्चेच खाऊन घ्या, इतके छान वास येत होता। तर व्यवस्थित मी सर्व काढून घेते आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पाकही रेडी आहे। तर हे एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि त्यावर मी पाक टाकून घेणार आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि छानशी अशी टेस्टी। तर मला वाटलं ब्रेडपासून चांगले बनतील की नाही, पण तुम्हाला खरंच सांगते की ब्रेडपासून गुलाबजामुन खूप छान बनतात। तुम्ही देखील ट्राय करा, झटपट खाऊन घ्या, तुम्हाला सर्वांना आवडेल, तुमच्या मुलांना देखील आवडेल। तर आम्हीही खूप गुलाबजामुनचा आनंद घेतला, तुम्ही सर्वांनीही घ्या। तर अशा छानशा रेसिपीसाठी लाईक करा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।